जवानी माझी बुडी झाली. माझ्याकडे पाहिलं का बुडी झाली आणि दाजीकडे पाहिलं का फुलून आली म्हणते पाहिजे. हो बरं झालं ना हा गोपाळकाला मिळाला म्हणा, नाहीतर म्हणतात ना पहिलं पुजली खोड खडा आणि मग जाऊन बसलो तुळशी पुढं. मोठ्या धुतल्या ताणाची आहे बे. मी ना त्या तिनं खिलीला वाटली. तुझ्यासारखी नाहीच मी. माझा झालाय पोकर वासाने वारा जाई भसा भसा. कायच्या तर पोकर वासा म्हणते बे. वारा जाते भसा भसा म्हणते. तोंड सांभाळून बोल. हो ना तू गेला होतास माझ्या मायचे उपकार करून द्यासाठी. मी कायला जावं, गावातले लोक कमी आहेत. हो तर बरोबर आहे ना का. तुझी जात कोणती हो? हाताने बसणं लेंगडीवर ने. पाय बे लंगडीवर नेस म्हणते. बरोबर आहे ना. आता का नाही म्हणशील हो पहिलं होती करस तेव्हा धाव धाव पडस, आता संपली करत तर मला बनवलीस तोंडवाचा परत. माझ्या बापानं हा केलं आणि माझ्या बापानं तो केलं. तुझ्या घरी जेवढा आहे ना तुझ्या बापाच्या कमाईचा नव्हता. बात तर टिकली गोंडाचा गाव ना फुकटचा पैसा तुझ्या बापाचा नाव घेत होती तुझी हो या बाई यानं बघुलीच्या झाडा खाली फुलं वेचूया. तू मस्त आहेस ना का. घुसकन म्हणत होते ना तुझ्या मायला तुझा पोरगा जे तिथे तिकडे भोकच पाडून ठेव. मला येऊन बुजवलं का आली मोठी आहे. भेव माने भेव माझ्या माय बापाला भेव. तुला भेवतं मोठे आता चमार कुत्री मान हेकडी ना 35 पिलायचे माय एक. बरं झालं आणि धमकी कोणाला देऊन राहिलास बे. भात खायला राहते याच्या घरी. नैनी हो नैनी नावाची. अशा तशाले पुसते कोण चिल्लर नाने मोजते कोण सांगून राहिला. एवढ्या मोठ्या गुडे का बाल. बहुत वेळचा पाहत आहे तू आमच्याकडे पाहत आहे. हा का सांगू नका आमच्या घरचीला. आपल्या घरी जाऊन आमच्या घरची बुड्ढे का बाल म्हणते म्हणून होते कमी जास्त. अजी होजी हो. अजी होजी अजी हो. अजी होजी अजी हो. अजी सकाळी उठून मला रोज सॅल्यूट मारत जा. हा चलाच. थांब 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 थांब. या साल्याचा आहे बहुत दिवसाचा हिशोब आहे करून टाकतो आज. बे पोक पोक या आमच्या घरचे खातो म्हणते. हा या 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 पोप येते त्याला. या या बाबू या या बापा दुधुमलेला तुमच्या घर सांगलीच नाही ना. आणि बाहेर राहून गेलीस तेव्हापासून तर आलीच सप्पा जवान पोरं तुझी वाट पाहत राहते. त्या कडेच्या पारीवर आंब्याच्या झाडामध्ये कसे गोल गोल बसत होती. किती मजा येत होती. चल ना पोक पोक देतो ना. चल ना पोक पोक देतो ना. चल ना पोक. बहुत फरफडला हा मेला. गेला माझा पोंगवाला गेला. नाही गेला बिचारा. नाही दुसरी देतो थांब. अजी नको जी. डुडुम लैला माहेराहून गेलीस तर पुन्हा वापस आलीसच नाही. सप्पा जवान पोरा का नाहीची वाट पाहत. काकरत होते तशी गोल गोल बसवून. अजी मी की नाही त्यांचे गणित सोडवून देते. मग तू विद्वानच आहेस का नाही हो. गणित सोडवत होतो म्हणते का बायको आहे साधा पोक पोक मला ओळखते इले. कलाच तुझा तर सुचवतो. कलाच हा गडा बसला माझं. आलयाच्या जिलापी खाल्लीस तर. जवानी माझी बुडी झाली. माझ्याकडे पाहिलं का बुडी झाली आणि दाजीकडे पाहिलं का फुलून आली म्हणते. का बरोबर बोल. हा दाजी आला का शरीराचे पार्ट हालते तिच्या. मला बनवते का मी दिन्या दिन्या. अरे अशा तशा अबे पेला पेला नाच तू. मी हा आता हा? तू नाच. मी नाचू. यक्का बुकी डान्सी मारी. मला
करशील तू हो मला मारशील हो थांबे चल बाजूला हो ना अबे पोटी गेले बे हे अबे दाखव का चापड्यावर वाघ चांगला नाच वाजवा बे बाई वाड्यावर या इतकी वेळ लागते का रे मी बाईला वाड्यावर म्हटल्यावर तुझी शकल पाहून वाटतच आहे तू बोलवल्यावर कोणतीही बाई लवकर येईल म्हणून आतापर्यंत चांगला नागिनी सारखा नाचवला का चांगला शेषनागा सारखा फुलका अरे तुला म्हणाली तुला नाही तुम्हाला अरे तुम्हाला म्हणायला आणलंय माझं अरे नवरा आहे तुझा मी नवरा कोण नवरा बघा रे बघा हा हा माझा नवरा डुम डुबा पाणी में डुबा तो नवरा झाला उभा कायच्या तर डुम डुम डुबा म्हणते बे नवरा झाला उभा म्हणते तोंड सांभाळून बघ काय बोलत रे टिटी ढोलक कायच्या हो बे हा टिटी ढोला का बोलतेस तू तोंड सांभाळून बघ नाही बोलीन तर का करशील बुड्ढे का बाल बुड्ढे का पाल म्हणते बे बरोबर आहे तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणतात तुला तर गोपाल काला म्हणावलं पाहिजे ज्याच्या देवी त्याला मिळाला नाही तर याला उपसोप पुण्या म्हणावलं पाहिजे हो बरं झालं ना हा गोपाळकाला मिळाला म्हणा नाहीतर म्हणतात ना पहिलं पुजली खोड खडा आणि मग जाऊन बसलो तुळशी पुढं माठ्या धुतल्या ताणाची आहे बे मी नाही त्या तिनं खिलीला वाटली तुझ्यासारखी नाहीच मी माझा झालाय पोकर वासाने वारा जाई भसा भसा कायच्या तर पोकर वासा म्हणते बे वारा जाते भसा भसा म्हणते तोंड सांभाळून बघ काय बोलत जा? चालतो माझ्या घरातून जाईन माझ्या मायाच्या घरून आणला असते 6-7 लाख रुपये देत जाईन मी जा स्वयंपाक करजो अबे, तुझ्या आजाच्या घरची नोकर नाही मी दे माझ्या मायचे पैसे खाल्लं तुझ्या मायचे पैसे बुडवलं तुझ्या मायचे पैसे कसे खाल्लास माझ्या मायचे पैसे असे कसे बुडवलास मी आताच्या आता मोठं खान घालून आणलं होतं तुझ्या मायनं पैसे हो ना तू गेला होतास माझ्या मायचे उपकार करून द्यासाठी मी कायला जावं गावातले लोक कमी आहेत हो तर बरोबर आहे ना का तुझी जात कोणती हो खातानी बॅस ना लेंगडीवर ने पाय बे लेंगडीवर नेस म्हणते बरोबर आहे ना आता का नाही म्हणशील हो पहिलं होती गरज तेव्हा धाव धाव पडस आता संपली गरज तर मला बनवलीस तोंडुवाचा परत आता बनलासच तोंड धुवाचा बरस तर घासू घासू ते आपल्या कार्यात पांढरे काऊन नाही करत माझ्या मायच्या घरून आणले असते पैसे दे जाईन मी खाल्लो तुझ्या मायचे पैसे बुडवलं तुझ्या मायचे पैसे काय करशील तू? आता कसं नाही म्हणशील का खाल्लं तुझ्या मायचे पैसे बुडवलं तुझ्या मायचे पैसे म्हणून अशी फुटकी कवडी तरी पाहिजे ना अशा भिकार चोटांच्या घरी ते म्हणतात ना चोराला चावलाय विचू आणि तो म्हणत नाही हुन तू नवऱ्याला विंचू चावायला होतं तुला तर चांगला साप चावावा ढोंड्या फुकल तरी तू मरशील तर माझ्या मरणाची वाटत पाहतस हो तिकडे दाजी बसलाय ना तुझा नाही तर का तुझ्यासारखा टालम टिलम घुंगराचा वाजा आणि हगे गोरखनाथ हा ढिटके राजा खातावरच्या कडू तुझी त्याला मोठा चोर आणि सुपत नाही दाना पाकडते फोन काही म्हणते हो, सोबाई सो ना तुझा रोजचा धंदा असतो तू तर मस्त आहेस वा तर घरात नाही दाजला ना सुना जाऊ साधला तुझ्या साधला काढतो लवकर इकडे ये हॅलो काका सांगतो काय करशील? दे माझ्या मायचे पैसे खाल्लं तुझ्या मायचे पैसे पुढवलं तुझ्या मायचे पैसे हा, आता कसं नाही म्हणशील खाल्लं तुझ्या मायचे पैसे म्हणून दबीलायस भेव माने भेव माझ्या माय बापाला भेव तुला बी होतं मोठे आता चमार कुत्री मान हेकडीनं 35 पिलायचे माय एक बरं झालं आणि धमकी कोणाला देऊन राहिलास बे भात खायला राहते याच्या घरी नैनी हो नैनी नावाची अशा तशाले पुसते कोण चिल्लर नाने मोजते कोण सांगून राहिला एवढ्या हा मोठ्या हा बुड्ढे का बाल बहुत वेळचा पाहत आहे तू आमच्याकडे पाहत आहे हा का सांगू नका आमच्या घरचीला आपल्या घरी जाऊन आमच्या घरची बुड्ढे का बाल म्हणते म्हणून हे सांगते मला अरे हा माझा दिन्या माझा नाव दिनाकर शाहीर माझा बाप परशुराम शाहीर आणि त्याचा बाप बुधा शाहीर हे माझा आजा असं वाघावर बसला होता वाघावर हे सांगते आम्हाला कायच्यावर वाघावर वाघ नव्हता तो अर्ध्या रात्री कुत्र्यानं साजरी फडकड नेला होती तुझ्या आजाची आणि तशी
कोमाडेंगी सांगायची तुमच्या खानदानले सवयच आहे नाही. माझ्या बापानं हा केलं, माझ्या बापानं तो केलं. तुझ्या घरी जेवढा आहे ना तुझ्या बापाच्या कमाईचा नव्हता. 72 टिकली गोंडाचा गाव ना फुकटचा पैसा तुझ्या बापाचा नाव घेत होती तू तुझी तर बा. मस्त आहेस हो. या बाई यानं बघुलीच्या झाडाखाली फुलं वेचूया. तू मस्त आहेस ना का. घुसकन म्हणत होते ना तुझ्या मायला तुझा पोरगा जे तिथे तिकडे भोकच पाडून ठेव. आली मोठी हे हो झुंजरुकीची बहीण गुंजरुकी हे मला झांगो सांगते. असा सुतवतो. अशी बायको घरामध्ये असण्यापेक्षा नसलेली बरी. असा सुतवतो. बापा काय झालं जी. हा ते चल. ह्या वयात मार नाही ना जमे बे. तिले मारायला गेलो पण अर्धा मालच लागला. चल. माझ्या बापाला घुस म्हणते. अरे बाप. काले बोबल देसो. काले बोबल दे. जिवंत मी मेलो नाही. माझ्या मेल्यावर बोबल जो. बोमलीन चांगली बोमलीन चांगली अशी नाचून नाचून बोमलीन स्वतः बऱ्या ना आणि गेला गिऱ्या. वा जीवनातली पहिली फेकली बायको पाहिलो बे. तुझा नवरा मेल्यावर नाचू नाचू बोंबलीच म्हणते. आणि तुला कोणी सांगितलं आम्ही बिमारीनं मरणार आहे म्हणून. मराले एक दिवस तुझ्या माझ्या मरणाची वाटत पाहतेस हो. त्यासाठी जवळच्या झाडाला सूट बांधवलं जाते. पण जीवनातली पहिली फेकली बायको आहेस तू. 7 दिवसाचा नवरा मरावा ना 8व्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून. अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानीत असतील आमच्या नाही. मी बाई संतीन माझ्या मागे 2-3 मोठे अगं मी नाही त्यातले ना खिल्ली लावे आचले. खबरदार नाही ना माझ्या खानदानीचं नाव घेतली. बोमली मिरची खानदानीचं नाव घेता. बायको हो का कोण बे हे. अरे हा नवरा हा कोण. माहिती काय मोठे थोडं असते. आणि आमच्या घरामध्ये आणून आमच्याच घराजवळ पोक पोक वाजवता का. माझी बायको दिसते का मी तुम्हाला पोक पोक वाजवाल. दिसतच आहे मला. काय कमी आहे माझ्या तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे. आणि झुळ्याला उतळी भरल्या पुन्हा माझ्या घराजवळ पोक पोक वाजवलं असतं. माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा. पाय नाही माझ्या तोंड खोलायला लावला बसतो. तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानी. सांगतो ना. घाबरतो का कोणाच्या बापाले मी. आठवते का तुला तुझ्यासोबत 4 दिवसाच्या तुझ्या माहेराला आलो होतो. कसं आठवलं मी अंदूच खराब आहे तुझ्या. तुमच्यामुळे तर त्याला निर्णय दुष्काळ नाही होतो. मग तुला तर तुझ्या मायला तर गावामध्ये माझ्या मायला गावामध्ये काय बोंबलशी झोपतो मी. काही कमी नाही. रात्रभर काय जागली करायला गेला का. काय काय म्हणतात माझ्या आईला. तुझ्या मायला सांगा. तुझ्या मायला तर गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना. खबरदार माझ्या मायला महाप्रसाद म्हणाला तर. अख्ख्या फेमस आईची मग अख्ख्या गावामध्ये तिला महाप्रसाद या नावानं ओळखलं जाते. कोणाच्या घरी कोणती वस्तू कमी पडते. अबे म्हणते कोणता तुमच्या गावाच्या हाटला जाऊन थोडासा बसला होता एक माणूस आला. म्हणते गाईचा दूध कोणाच्या घरी मिळाल. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. तुझ्या मायच्या घरी तर एकही गाणं आहे कोणत्या दूध. तिसरा माणूस आला भाऊ म्हणते सहज कोणाच्या घरी मिळेल. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. मोतीला झाडाला जाते तुझी माय. तिसरा माणूस आला भाऊ म्हणते बंगला पान कोणाच्या घरी भेटते. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. पक्ष पानाची गेलं लावल्या तुझ्या मायला. आजी येणार त्याने म्हणत असतील. तू पण आजीला गावभर नाचू आहे तिचे. खबरदार खबरदार. कारण साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप. तोच म्हणतो मी. साधा सुद्धा माणूस आहे जी. तिच्या बाप माझा सासरा. त्या माणसाला साधा इतिहास भूगोल नाहीये. हे गणिताची रीत सोडवला कोण. तेव्हा सांगते रे काय करू या नवऱ्याचं मी. तेव्हा सांगणारे काय करू या बायकोच्या मी. मला काय विचारता मी सांगते ना अशी आरती वाडा माझी. तुझे तुझ्या मायाचे ओवाळ आले पाहिजे. च्या बाई खाता खोलन घरच्या बँकेच्या ना विड्रॉल भरलं दुसऱ्या बँकेचे. तरी माझ्या सासूकर पाहून मला डाऊट येतच होता. त्या पपईच्या झाडाला कोहळा लागलाच केसामध्ये. च्या बहीण तुला इथं गावामध्ये मला काय गावामध्ये काही करते काय झोपाची. मला काय गावामध्ये किती बंद करा आणि सांगा. तुला इथं गावामध्ये डिडंबरायला म्हणतात ना. अबे फेमस आहे आपल्या गावात. पूर्ण
पूर्ण गावभरीला डुडुम लायला पूर्ण जवानपुराच्या सायकलीवर मागे लिहिला डुडुम लायला रच्या पैसे माझी साडी पे एकुलती एक साडी आहे एवढी तुफान आहे भावाना एवढी तेरशी आहे पाहते इकडे न चालते इकडे अबे हॉटेल मध्ये जाते भजाकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी दे एवढी तुफान खांदा नाही तुझी काय अजून काय बाकी आहे नाही झोपतो ओ, आता कशी झोप लागेल नाही स्वतःचं काही सांगूच नका ना तुम्ही ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं बापून तुमची ती बहीण तिला कधी विचारलं नाही ना 3 नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून मग ऐश्वर्या राहत आहे ते बरोबर आहे आणि तो तुमचा बाप त्याने सुद्धा 2 लग्न केले म्हणतात तुफान माणूस आहे तो. हो ना Powerful आहे ना बरोबर आहे म्हणून तुमच्यात पॉवर कमी आहे काय म्हणालेस ते तुम्ही ऐकूया. म्हणजे माझ्यात पावर कमी आहे म्हणतात हा? म्हणजे माझ्या टीव्हीवर चित्रच नाही येत म्हणतात चालते हो माझ्या घरातून काही नाही. अगं, द्या सोडचिठ्ठी जाईन मी हो गेलो तुला सोडचिठ्ठी 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 रोजची तुमची किटकिट अजिबात नाही राहत मी तुमच्या घरी द्या सोडचिठ्ठी हो गेलो तुला सोडचिठ्ठी 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 देऊन टाक सोडचिठ्ठी उगी माव उगी दाजी तुम्ही बघितल्या हा माणूस माझा कसा पानकरण करतो दाजी 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 बस सागिल भाऊ जय सेवा मस्त सेवा देत असतील म्हणतो नेमका झाला तरी काय सकाळपासून कीर्तन मांडला या बायकोने घरामध्ये एवढे दाजी अहो, ते इकडे बोलायला त्याच्या खांद्यावर जाते. माझ्या खांदा नाही दिसत तुला पण नेमकं झालं का सागिल भाऊ काय झालं अरे एवढ्या त्याला सुरात रडते एवढ्या त्याला सुरामध्ये लावणी म्हटलं असतं तर माझा फळ कुठल्या कुठे गेला असता करते सागिल भाऊ 1 नंबर नाचते अरे जिथं जिथं नाचते ना तिथं 5-5 फुटाचे गड्डे पडते एवढी जोरदार नाचते सागिल भाऊ हो हे पण त्याच्यासाठी तुला घुंगरू माहित आहे घुंगरू त्यासाठी घुंगरू चढावं लागते सागिल भाऊ अबे पेटी चढते तबला चढते हे घुंगरू कधीपासून चढावं लागेल घुंगरू चढतात सागिल भाऊ आणि घुंगरू चढण्याची कला फक्त माझ्याजवळ आहे म्हणजे मोठा इकारा म्हणते मोठा इकडे आणते. अबे तर चढाव चलो नाही ना चल हो आतमध्ये बघायचं आहे ना तुम्हाला हो माझी डुडू दाजी तुम्ही आतमध्ये लवकर याल का थांबा बे! आतमध्ये काय आम्ही टबला पेटी बाहेर चढवतो काय ना सागिल भाऊ अंधाऱ्या खोलीत न्यावं लागते 10-20 मंत्र म्हणावं लागते त्याच्या आतमध्ये 1 नंबर घुंगरू चढतात सागिल भाऊ नाही ना चल हो आतमध्ये तुम्ही लवकर या दाजी. लवकर येतो मी सागिल भाऊ 1 नंबर घुंगरू चढवतो सागिल भाऊ दाजी हो अजी या लवकर हो येतो ना येतो. सागिल भाऊ दाजी लवकर हे या ना. पहिली स्टेप आहे घुंगरू चढावची सागिल भाऊ हे अशी काऊन करते ही दुसरी स्टेप आहे सागिल भाऊ दाजी लवकर या ना हो येतो ना अशी काऊन करते बे? येतो सागिल भाऊ हे तिसरी स्टेप आहे दाजी या ना लवकर दाजी चढवा ना घुंगरू हो एकदम हळूहळू चढावं लागते अबे होते बे! दाजी अबे आवाज जास्त चढवा. चढवू नका फुटती मला मार. 1 नंबर चढल्या पाहिजे अबे नाही होते ये ना बे अबे ये ना बे चला सागिल भाऊ 1 नंबर घुमून चढले थांबलो नाही ना बसा हो काही थक नाही त्या माणसामध्ये. काय नवरा केलीस मग तू? कुठले नशीब माझे त्या मायला विचार फुकट नाही दिला डॉक्टर तांदूळ पाठवला होता तयार झालती जाऊ द्या सागिल भाऊ बसा घुंगरू 1 नंबर चढले